नमस्कार मित्रांनो, 2 जूनच्या भागामध्ये लाली किचनमध्ये जाते आणि मोठ्याने ओरडत असते, मंजू ए मंजू. मंजू पळत जाते आणि म्हणते, काय हो लालीताई. लाली म्हणते, काय गं, संध्याकाळ झाली, जेवणाचं काय केलं. मंजू म्हणते, काय केलं म्हणजे, तुम्हाला पाहिजे असेल तर हाताने करून खा. लाली म्हणते, मंजू काय बोलतेस तू. ह्या घरामधून दादा गेला असेल ना, तरी त्याची जागा आता मी घेतली आहे आणि इथे आता माझा शब्द चालणार. मंजू म्हणते, ओ लालीताई शांत बसा, माझ्यावर रुबाब नाही करायचा. इथून पुढे जेवायचं असेल ना तर हाताने करायचं आणि जेवायचं. लाली म्हणते, मंजू तू माझ्याशी असं बोलतेस. मंजू म्हणते, हो, इथून पुढे मी असंच बोलणार आणि परत एकदा सांगून ठेवत्या, माझ्याशी असं नाही बोलायचं, इथून पुढे नीट बोलायचं. मंजू निघून जाते. लालीचा चेहरा पडतो. घरी निशी रडत असते. तेवढ्यात मेघना येते, लाईट लावते आणि म्हणते, निशी अगं काय झालं. निशी झालेला प्रकार मेघनाला सांगते. मेघना रघुनाथ आणि उमाकडे जाते आणि म्हणते, तुम्ही असं नाही राहायचं, चला बरं तुम्ही माझ्या घरी चला. उमा म्हणते, मेघनाताई आवाज जावायच्या घरी कसं यायचं आम्ही. आता मेघना उमाला आणि रघुनाथला खूप समजावते, पण उमा काय ऐकत नाही. मेघना मनात म्हणते, एवढं सगळं झालं पण यांचा माच काय गेला नाही. लाली रघुनाथच्या खुर्चीवर बसते आणि सफरचंद खात असते. बंधू आणि श्रीकांत येतात. श्रीकांत म्हणतो, लाले हे काय करतेस. काय ग लाले, तुला वाटत नाही का तू अति करतेस. अगं ही दादांची खुर्ची आहे, तुला शोभतं का यावर बसायला. बंधू म्हणतो, ताई एवढा पण अतिरेक करू नकोस. तुला लाज नाही वाटत का गं दादाच्या खुर्चीवर बसायला. आता दोघं पण बोलत असतात, पण लाली मात्र दोघांना पण इग्नोर करते आणि सफरचंद खात असते. तेवढ्यात शिनू येतो आणि म्हणतो, आई उठ. पण लाली काय ऐकत नाही. शिनू म्हणतो, आई एकदा सांगितलेलं कळत नाही का, ह्या खुर्चीवरून उठ. लाली म्हणते, हे बघ, हे घर माझं आहे आणि दादाने इथल्या सगळ्या गोष्टीवर पाणी फेरलं, त्यामुळे ही खुर्ची पण आता माझी आहे. श्रीनू म्हणतो, आई तुला एकदाच सांगतो उठ. लाली म्हणते, शिनू माझ्याशी असं नाही बोलायचा. लाली बरंच काही बोलते, पण शिनू मात्र फक्त उठ करत असतो. लाली म्हणते, अरे तुला बसायचं का, पहिले सांगायचं ना. अरे हे सगळं तुझंच आहे आणि तुझ्यासाठीच केलं मी. बसा, यापुढे ही खुर्ची पण तुझीच आहे, कारण आता दादाची जागा तूच घेणार. बस बस मी उठते. ती आता उठते आणि बाजूला जाऊन उभा राहते. शिनू आता गुडघ्यावर खुर्चीसमोर बसतो आणि त्याने पाठीमागे रघुनाथच्या चपला पकडलेल्या असतात. तो आता पुढे करतो. पहिले त्या चपला छातीला पकडतो आणि नंतर डोक्याला लावतो. आता मात्र लालीला त्याचा खूप राग येतो, पण बंधू मात्र स्माईल करत असतो. आता शिनू चपला खुर्चीवर ठेवतो आणि त्याला नमस्कार करतो. आता श्रीकांत पण स्माईल करतो. त्याला शिनूचं खूप कौतुक वाटतं. लाली म्हणते, शिनू हे काय करतो, ही घाण इथे का ठेवली. ती आता उचलायला लागते, पण शिनू मात्र तिचा हात पकडतो आणि म्हणतो, आई ह्या खुर्चीला पुन्हा हात लावायचा नाही आणि याला जर हात लावला तर माझे इतकं वाईट कुणीच नाही. आता लालीची खूप तडफड होते, पण शिनूसमोर काहीच चालत नाही. चारू पळत येते आणि सगळं बघत असते. तिला पण खूप राग येतो, पण शिनूचा अवतार बघून तिची बोलतीच बंद होते. मंजू, लाली आणि चारू जेवायला बसतात. लाली म्हणते, मंजू हे काय जेवण बनवलं. मंजू म्हणते, जेवायचं असेल तर जेवा, नाहीतर उठा आणि आत्ताच सांगते, यापुढे तुमचं जेवण तुम्ही बनवायचं. लाली म्हणते, मला काय माहीत नाही का, बंधू जेवला नाही म्हणून हे जेवण तू मला दिलंस. मंजू म्हणते, हो दिलं, मग काय. पण मी तुम्हाला काय आग्रह करते का, काही करा आणि जेवण करा. लाली म्हणते, मंजू एकदाच सांगते, माझ्याबरोबर असं बोलायचं नाही. तुला किती वेळ सांगितलं ग, आता दादा गेल्यानंतर ह्या घरामध्ये माझा रोब चालणार. मंजू म्हणते, ओ लालीताई तुम्ही कोण आहे आणि ह्या घरामध्ये जेवढा तुमचा अधिकार आहे ना तेवढा माझा आहे. त्यामुळे ह्या घरामध्ये नीट राहायचं असेल आणि जेवायचं असेल तर स्वतःने बनवायचं. मी काही तुमची कामावली नाही आहे. आता लाली आणि मंजू खूप भांडत असतात. आता चारू मोठ्याने ओरडते, गप्प बसा. काय चाललंय तुमच्या दोघींचं. तुमच्या दोघींच्या मनासारखं झालं ना, मग राहा ना नीट आणि घ्या ना सगळ्याची मजा. असं आपसात भांडण्यापेक्षा माझा आणि शिनूच्या लग्नाचं बघा. काही विचार केलाय का, शिनूला लग्नासाठी कसं तयार करायचं. आता लाली आणि मंजू दोघी पण गप्प होतात, पण दोघींना पण एकमेकीचा खूप राग येत असतो. इकडे ओवी, उमा
आणि रघुनाथ जेवायला बसतात. उमा रघुनाथला ताटामध्ये भात वाढते. तो बघायला लागतो. उमा म्हणते, अहो उद्या सामान आणावं लागेल. नाही म्हणजे काहीतरी आणलं तर चांगलं चुंगलं करता येईल ना. आता रघुनाथ लाजेने ओवीकडे बघतो. ओवी त्याच्याकडे बघते पण खाली बघून घेते. आता उमा ओवी आणि तिला वाढून घेते. हे सगळं बंधू आणि शिनू बघत असतात. दोघे एकमेकाकडे बघतात, स्माईल करतात आणि आतमध्ये येतात. उमा म्हणते, शिनू, बंधू भाऊजी तुम्ही बसा ना बसा. शिनू म्हणतो, उमाई बाहेरपर्यंत मस्त खमंग वास येतोय. नाही म्हणजे आम्हाला पण खूप भूक लागली आहे. आता उमा आणि ओवी एकमेकीकडे बघतात पण रघुनाथ मात्र काहीच बोलत नाही. उमा म्हणते, बसा ना. ती स्वतःच्या समोरचं ताट घेते आणि म्हणते, बंधू भाऊजी हे घ्या. लगेच ओवी म्हणते, श्रीनिवास हे घे तू. आता बंधू आणि शिनू दोघं पण भात आनंदाने खात असतात. शिनू म्हणतो, उमाई मस्त झालं. आता उमा मान हलवते. रघुनाथ जेवणाच्या ताटावर असतो पण एक घास पण घेत नाही, कारण त्याला माहीत असतं की ताटामध्ये जे अन्न आहे तेवढंच घरात आहे. आता शिनूचं जेवण होतं तर तो, उमाई मी तुम्हाला दोघींना वाढतो. तो दोघींपुढे ताट मांडतो. उमा म्हणते, शिनू अरे आम्ही घेतो ना, तू बस. तो नाही नाही उमाई मी वाढतो ना. आता मात्र रघुनाथ आणि उमा घाबरतात. तेवढ्यात ओवी त्याच्या हातातून पातेलं घेते आणि म्हणते, श्रीनिवास हे काय करतो. अरे आम्ही घेतो ना. तो ओवी अगं मी वाढतो ना. दोघांचं चालू होतं पण ओवी काय पातेलं देत नाही. आता शिनू तिच्या हातातून पातेलं ओढत असतो. आता तो एवढ्या जोरात ओढतो की पातेलं त्याच्या हातात असतं आणि त्यावरील झाकण ओवीच्या हातात, पण त्या पातेल्यामध्ये काहीच शिल्लक नसतं. आता मात्र शिनू बंधूकडे बघायला लागतो. उमा आणि ओवीची तर बोलती बंद होते आणि रघुनाथच्या डोळ्यात पाणी येतं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.